नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज खास बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आहेत हिलिंग हँड्स युनिटी पॅनलचे संयोजक डॉक्टर तुषार जगताप. सर नमस्कार. नमस्कार. आता महाराष्ट्रातील मेडिकल काउन्सिल 2026च्या निवडणुका होणार आहेत. याविषयी काय सांगाल? हा आता आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची इलेक्शन्स सुरू झालेली आहे आणि मला आपल्याला सांगायचं की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्र असणार आहे आणि ही निवडणूक 26 एप्रिलला येऊ घातलेली आहे. मला खास करून महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर आणि सर्व क्षेत्रातील या हेल्थ सेक्टर्स मध्ये सगळ्यांना सांगायला लागेल की ही निवडणूक मागच्या वर्षी होणार होती. 3 एप्रिलला मतदान होत होतं आणि अचानक माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि ते मतदान स्टे करण्यात आली, इलेक्शन स्टे करण्यात आली. आता हे का स्टे करण्यात आली? तर मागच्या वेळी ज्यावेळी या इलेक्शन मध्ये हिलिंग हँड्स युनिटी पॅनल सक्रियपणे कार्यरत होतं त्यावेळी आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या अधिकाऱ्यांनी, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने 2,13,000 जे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहेत त्याच्यातील 72,000 डॉक्टरांची नावं, म्हणजे मोर दॅन 1/3 चुकीच्या पद्धतीने, कायद्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं अधिष्ठान नसताना त्यांनी ती गाळली. त्यांचे जे निवडणूक अधिकारी मागच्या निवडणुकीचे होते ते निवडणूक अधिकारी सुद्धा, कायदा असं सांगतो, द रिटर्निंग ऑफिसर शुड बी ऑफ द रँक ऑफ, नॉट बिलो द रँक ऑफ अंडर सेक्रेटरी, नॉट बिलो द रँक ऑफ अंडर सेक्रेटरी. पण तेव्हाच्या मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी त्यांची नेमणूक केली तर त्या ज्या रिटर्निंग ऑफिसर होत्या मागच्या निवडणुकीच्या, त्या बिलो द रँक ऑफ अंडर सेक्रेटरी होत्या आणि सुप्रीम कोर्टाने 72,000 डॉक्टरांचं जो नाव याच्यातून गाळलेला आहे आणि अंडर सेक्रेटरी नसल्या कारणामुळे, शी वॉज नॉट ऑफ दॅट रँक ऑफ अंडर सेक्रेटरी, सो दॅट इलेक्शन वॉज स्टेड. आता या इलेक्शन मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की याचं इंटरप्रिटेशन आहे जी 7 जानेवारी, या 7 जानेवारी 2026ला जी ऑर्डर आली माननीय सुप्रीम कोर्टाची, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं की ही प्रोसेस पुन्हा नव्याने चालू करावी. नव्याने चालू करून या प्रोसेसमध्ये कायद्याप्रमाणे घ्यावी, सुट्टीच्या दिवशी घ्यावी, म्हणजे मागच्या वेळी ही वर्किंग डेजला होती, सुट्टीच्या दिवशी घ्यावी. आणि त्यांनी ही तत्व घालून दिली की द इलेक्शन शुड बी कंडक्टेड ऍज पर द लॉ. आता काय झालं की अशी जजमेंट आल्याच्या नंतर सुद्धा हिलिंग हँड्सने 27 जानेवारी 2026लाच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला आणि महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये निवेदन दिलेलं आहे की याच्यामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये जे घोळ झाले ते घोळ या निवडणुकीमध्ये होऊ नये, जेणेकरून परत या निवडणुकीवर स्टे येईल. तरी सुद्धा बेमुवर्तखोर असा मराठीतला एक मोठा शब्द आहे, अशा या अधिकाऱ्यांनी 72,000 डॉक्टरांची नावं पुन्हा गाळली. बरं, आता आमच्या लक्षात आलं की यांनी या ज्या काही चुका किंवा घोड चुका करण्याच्या मागे यांचं एक प्रकारचं षडयंत्र आहे आणि यासाठी आता वैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टर, सगळ्या जिल्ह्यातील सर्व डॉक्टर, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये जो कारभार चाललाय त्याला दुःशासन पर्व म्हणतात. दुःशासन पर्व असं म्हणतात. याचा अर्थ हे जे अधिकारी बसलेले आहेत ते महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं चीरहरण करत आहेत. आणि अशा वेळी आमच्या लक्षात आलं आणि आजच त्याची तक्रार प्रिन्सिपल सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशन यांच्याकडे आम्ही दिलेली आहे की प्रेसिडेंट महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल डॉक्टर विंकी रुगवानी अँड रजिस्टर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल डॉक्टर राजेश वाघमारे हे या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून सक्रिय झाले. तुम्ही मला सांगा, भारताचे मुख्य निवडणूक अधिकारी, द चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया, हे भारताचे नागरिक सुद्धा आहेत आणि भारताचे आणि ते मतदार सुद्धा आहेत. तर चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया, CEC, कॅन ही कंटेस्ट द इलेक्शन ऍज अ कॅन्डिडेट बिकॉज इज एलिजिबल बाय लॉ. But as a candidate, can he contest the general election and can his secretary propose his candidature? इथे स्वतः ऍडमिनिस्ट्रेटर ज्याच्या हातामध्ये सगळ्या चाव्या आहेत, सगळा डेटा आहे, सेन्सिटिव्ह डेटा आहे, पॉलिसी मेकिंग आहे,
मतदार यादी बनवण्याचं काम करायचं आहे, सगळी यंत्रणा आहे, मॅन पॉवर आहे, आणि असे स्वतः त्या जागेवर बसलेले प्रशासक ज्याला महाराष्ट्र सरकारने 1.5 वर्षापूर्वी अपॉइंट केलंय, या प्रशासकांनी लोकशाहीच्या, मला असं म्हणता येईल की लोकशाहीच्या जे 4 स्तंभ असतात त्याच्यावर एक प्रकारचं त्यांनी हातोडा मारलेला आहे, संकेतांवर हातोडा मारलेला आहे. देर इज नो कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी इन कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट इन दिस केस. सो वी हॅव डिमांडेड that Mr. Vinky Rugwani, who is the president of Maharashtra Medical Council, should be sacked, with Dr. Rakesh Waghmare, who is a registrar. Why he should be sacked? Because Dr. Rakesh Waghmare is a proposer to Dr. Vinky Rugwani in this election process. So Dr. Vinky Rugwani filed his nomination. His nomination was scrutinized. He became an eligible candidate in this election, and then afterwards he realized. Then he has withdrawn, but that does not absolve him. कारण ही निवडणूक प्रक्रिया जानेवारी पासून चालू झाली होती. या निवडणुकी प्रक्रियेमध्ये 72,000 डॉक्टरांची नावं घालण्यात आलेली आहेत. या निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्यांच्याकडे जो सेन्सिटिव्ह डेटा आहे, 2,13,000 रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या डॉक्टरांना मी आवाहन करतो की तुमचा सगळा सेन्सिटिव्ह डेटा हा आज धोक्यामध्ये आलेला आहे. कारण हे तो डेटा स्वतःच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी वापरत आहेत. अँड दिस इज अ ग्रेव ब्रीच ऑफ प्रॉपर्टी अँड ट्रस्ट. नो पब्लिक सर्वंट, लक्षात घ्या, हे पब्लिक सर्वंट आहेत बाय लॉ. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ही क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे. म्हणजे तिला जवळजवळ न्यायालयाचे जसे अधिकार असतात तशी क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे. आणि या बॉडीच्या प्रशासकाने ज्यावेळी त्यांना सरकारने याच्यावर अपॉइंट केलेलं आहे, स्वतः निवडणुकीमध्ये उतरणे हे किती अनैतिकता आहेच, पण हा सगळ्यात मोठा गैरप्रकार आहे. आणि हेच मॉडेल जर तुम्ही जगामध्ये किंवा भारतामध्ये कुठे राबवलं, मला असं वाटतं लोकशाही तार झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या या इलेक्शन मध्ये महाराष्ट्रातील तमाम डॉक्टरांना हिलिंग हँड्स युनिटी पॅनल गेले 15 महिने आम्ही रजिस्ट्रार पासून, प्रिन्सिपल सेक्रेटरी पासून, जॉईंट सेक्रेटरी पासून, चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र राजेश अग्रवाल महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी आहेत त्यांच्यापर्यंत याचं हे केलेलं आहे. जॉईंट सेक्रेटरीकडे आमची हिअरिंग झाली. त्या हिअरिंग मध्ये त्यांच्या समोर रजिस्ट्रार राजेश वाघमारे यांनी ऍक्सेप्ट केलं की कायद्यामध्ये कुठलीही तरतूद नाही. रिन्युअल न केल्यामुळे कायदा तुमच्या निवडणुकीचा अधिकार बाधित होतो असं कायद्यामध्ये कुठेही तरतूद नाही. डॉक्टरांनी 5 वर्षांनी निवडणूक रिन्युअल करायची असते, पण नाही केली. त्यामुळे तुमचं काही तुम्हाला निवडणुकी यादीतून काढू शकत नाही. कारण आम्ही डॉक्टरांनी समजा उशिरा रिन्युअल केलं, 1 वर्षाने केलं, 10 वर्षाने केलं, 7 वर्षाने केलं, तर आम्हाला आधीच डॉक्टरांना शिक्षा 100 रुपये पर मंथ पेनल्टी लागते. असं म्हणजे कायदा काय सांगतो, एखाद्या गुन्ह्याला तुम्ही एकदा पनिशमेंट दिली ना तर दुसऱ्यांदा पनिशमेंट देऊ शकत फॉर द सेम ऍक्ट. ओके, व्हायोलेशन. पण महाराष्ट्र मेडिकलच्या या अधिकाऱ्यांनी कुठल्या तरी पद्धतीच्या कपट नीतीच्या खाली, आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यांनी कारभार हुकुमशाहीचा केलाय, अरेरावीचा केलेला आहे. डॉक्टरांचा अपमान हे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये जाणाऱ्या सगळ्या तरुण, महिला आणि बुजुर्ग डॉक्टरांना भोगायला लागतो. ज्यावेळी हिलिंग हँड पॅनलच्या लक्षात आलं आणि हिलिंग हँड पॅनलने याच्यावर काम करायला सुरू, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये दर दिवसाला कमीत कमी 300 ते 400 डॉक्टर्स आणि इतर लोक येत असतात. या डॉक्टरांना तिथे पाणी पिण्यासाठी वॉटर डिस्पेन्सर नाही. आमचे डॉक्टर संजय वाठोरे एकदा बदलापूरवरून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या ऑफिसमध्ये गेले आणि त्यांना तिथे उन्हाचा हे होता, त्यांना तहान लागली, तर त्यांना चक्क वॉश बेसिन मधलं पाणी दिलं. फॉरेन्सिक विझार्ड आहेत ते. जगामध्ये जे 2 सगळ्यात टॉपचे फॉरेन्सिक विझार्ड डॉक्टर्स आहेत त्याच्यामध्ये भारतातले नंबर 1 आणि जगातले नंबर 2 आहेत. अशा डॉक्टरांना तुम्ही वॉश बेसिनचं पाणी देता. ही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल. मी कालच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, तिथे मी रजिस्ट्रारची भेट घेतली आणि त्यांना विचारलं की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला कुठला फंडिंग कुठून होतं. मला सगळ्या
प्रेक्षकांना आणि डॉक्टरांना सांगायला आवडेल की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा पै न पै हे महाराष्ट्रातील MBBS MD MS डॉक्टर्स देतात. महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला एक दमडी सुद्धा मिळत नाही. असं असताना ज्या डॉक्टरांसाठी ही काउन्सिल बनलेली आहे, ज्या डॉक्टरांच्या पैशावर ही काउन्सिल चालते, त्या डॉक्टरांना तिकडे तुम्ही पदार्थासारखी वागणूक देता, हे कसं बरोबर आहे? आणि या इलेक्शन मध्ये आमचे हेच मुद्दे आहेत की डॉक्टर्स फ्रेंडली महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, पीपल्स फ्रेंडली महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल. आणि ही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल या निवडणुकीमध्ये मला आपल्याला सांगायला आवडेल की 71 उमेदवारांनी फॉर्म भरले. त्या 71 उमेदवारांपैकी 60 उमेदवार आता रिंगणामध्ये आहेत. 4 प्रमुख पॅनल आहे. हिलिंग हँड्स युनिटी पॅनलचं पॅनल आहे, युनिटी पॅनल. 9च्या 9 उमेदवार आहेत. बरं, हे उमेदवार कोण आहेत? मला महाराष्ट्राला सांगायला लागेल. मी तेच विचारणार होती. येत्या 26 एप्रिलला निवडणुका होणार आहेत, तर कोण उमेदवार रिंगणात आहेत? खूप चांगला प्रश्न विचारला आपल्याला आपण. मला हा सांगायला आवडेल महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि डॉक्टरांना. आमचे डॉक्टर ललित कुमार आनंदी उभे आहेत. ललित कुमार आनंदी शिवडी TB ग्रुप ऑफ हॉस्पिटल, जे एशियातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे. 1200 कॉट्स ऑपरेशन बेडेड हॉस्पिटल, 1200 बेडेड हॉस्पिटल, त्याचे ते मेडिकल सुपरिटेंडेंट म्हणून रिटायर्ड झाले काही वर्षांपूर्वी. भारतामध्ये 2 लाख पेक्षा जास्त इंटरकॉस्टल ड्रेन, म्हणजे फुफ्फुसामध्ये पाणी झालं किंवा रक्त झालं किंवा पस झाला फुफ्फुसांमध्ये, तर इंटरकॉस्टल ड्रेनेज ट्यूब टाकतात. तर हा रेकॉर्ड आहे जगामधला की त्यांनी 2 लाख पेक्षा इंटरकॉस्टल ड्रेनेज केलेलं आहे. शिवडी TB हॉस्पिटलमध्ये हे बंद झालं होतं, सर्जिकल युनिट, लोबेक्टोमी, न्यूमेक्टोमी, ते त्यांनी मेडिकल सुपरिटेंडंट चालू केलं. डॉक्टर संजय वाठोरे मी म्हटलं, इज अ फॉरेन्सिक विझार्ड, MD फॉरेन्सिक अँड टॉक्सिकॉलॉजी. म्हणजे एक्सप्लोजिव्ह मुळे होणारे जे एक्सप्लोजिव्ह, म्हणजे समजा बॉम्ब ब्लास्टमुळे जे होणाऱ्या जखमा असतात किंवा भयंकर जे लोकांना त्यांचे पाय तुटू शकतात, हात तुटू शकतात, त्याच्यावर त्यांचा मोठा रिसर्च आहे. आणि तो रिसर्च जागतिक पातळीवर अप्रिशिएट झालेला आहे, ऍक्सेप्ट केलेला आहे. MD फॉरेन्सिक मेडिसिन आहे, टॉक्सिकॉलॉजी. आणि एवढ्या सेन्सिटिव्ह केसेस भारतातल्या, मुंबईतल्या त्यांनी हँडल केल्या. त्यांनी त्यांच्यामुळे न्याय संस्थेला निर्णय करण्यासाठी खूप फायदा झालेला आहे. बरोबर. त्यानंतर आमच्याकडे आहेत डॉक्टर संजय बळीवन, स्पोर्ट्समध्ये पुण्याला असतात आणि त्यांचा गेल्या 30 वर्ष मेडिकल ऑफिसर म्हणून खूप मोठं काम आहे. डॉक्टर मंगेश पाटील आहेत. डॉक्टर मंगेश पाटील हे मुरुडला असतात, अलिबाग रायगड जिल्ह्यामध्ये. ते गायनाकॉलॉजिस्ट आहेत. आणि त्यांच्याबद्दल एक गोष्ट मला आपल्याला सांगायला आवडेल की परवा हनुमान जयंतीला आणि असे गेले 30 वर्ष डॉक्टर मंगेश पाटील हे ब्लड रक्तदान कॅम्प भरवतात. आणि त्याच्यामध्ये आत्ताचा जो परवा झाला कॅम्प, त्याच्यामध्ये त्यांनी 500 पेक्षा जास्त ब्लड युनिट्स कलेक्ट केले. बरं, नुसतं तेवढं नाही करत ते, प्रत्येक रक्तदाताला स्वतःच्या खिशातून भेट देतात. कुठल्याही पेशंटला, रुग्णाला आणि गरजूवंतांना जर मदत लागली, 4 वर्षापूर्वी त्यांनी त्यांच्या शाळेला, प्रायमरी स्कूलला 50,000 रुपयाची देणगी दिली. तर डॉक्टर मंगेश पाटील आहेत. आमच्या ह्याच्यामध्ये डॉक्टर सतीन मेश्राम आहेत. डॉक्टर सतीन मेश्राम वाशिमचे इन्चार्ज डीन आहेत, वाशिम मेडिकल कॉलेजचे. ह्युमन राईटचे एक्सपर्ट आहेत आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट्स आहेत नागपूर मेडिकल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे डॉक्टर सतीन मेश्राम. तसेच डॉक्टर राजेश सुखदेव आहेत. ते आपल्या बाजूला HBT हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल, त्याचे मेडिकल सुपरिटेंडेंट आहेत. ते कुपर हॉस्पिटलचे मेडिकल सुपरिटेंडेंट होते. त्यांनी कोविडमध्ये भयंकर काम केलेलं. ते टीचर्स आहेत, PhD टीचर्स आहेत, अंडर ग्रॅज्युएट साठी, ग्रॅज्युएट साठी. उमदा माणूस. आणि हे सगळे डॉक्टर जे उभे आहेत ना, ते लोकांना मदत करण्यासाठी आहेत. त्यानंतर आमच्याकडे आहेत डॉक्टर तायडे, हे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत फॉरेन्सिक मेडिसिनचे. पुण्याला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी कॉलेजमध्ये डिपार्टमेंट ऑफ द हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. बरोबर आहे. आणि मी स्वतः डॉक्टर तुषार जगताप, मी सुद्धा या इलेक्शनच्या रिंगणामध्ये आहे. पण मला त्याच्यापेक्षा आधी सांगायला आवडेल की आमचे डॉक्टर अरुण हुमने सर नंदुरबार JMC चे डीन होते.
त्यांनी मोठमोठ्या संघटना, महाराष्ट्र टीचर्स याच्यामध्ये काम केलेलं आहे, मोठमोठ्या संघटनांमध्ये काम केलेलं आहे. आणि ते या निवडणुकीमध्ये, आपल्याकडे जी टीम आहे ती अनुभवी आहे, त्यांना क्लिनिकल एक्सपिरियन्स आहेत, अकॅडमिक एक्सपिरियन्स आहेत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स पण आहेत. आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये जे काय सावळा गोंधळ चाललेला आहे किंवा अनागोंदी चाललेला आहे, त्या अनागोंदीवर डॉक्टर हिलिंग हँड्स युनिटी पॅनल हे महाराष्ट्रातल्या सर्व डॉक्टरांना आम्ही तुम्हाला आश्वासित करतो की हिलिंग हँड्स युनिटी पॅनलच्या 9च्या 9 पूर्ण पॅनल आहे, 9 लोक असतात, पूर्ण पॅनलला आपण मदत करा. आपण सगळ्या डॉक्टरांना सांगा की हिलिंग हँड्स युनिटी पॅनल निवडून आल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रिफॉर्म्स होतील. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल याच्यामध्ये जे रिड्रेसल सिस्टीम आहे ती रिड्रेसल सिस्टीम चांगली करण्यात येईल. आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल तर्फे क्रेडिट अवर्स, आता मुळात प्रश्न लक्षात घ्या की ह्या 72,000 डॉक्टरांनी रिन्युअल का नाही केलं. तर या 72,000 डॉक्टरांनी रिन्युअल न करण्याचे काम आहे क्रेडिट अवर्स. म्हणजे प्रत्येक डॉक्टरांना 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 30 क्रेडिट अवर्स म्हणजे सेमिनार्स, CMEs, कॉन्फरन्सेस असे अटेंड करायचे असतात. आणि अटेंड केल्याच्या नंतर त्यांना काही क्रेडिट अवर्स मिळतात. आता मला सांगा तुम्ही, ChatGPT, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गुगल याच्या जमान्यामध्ये डॉक्टर काही शाळेतली मुलं आहेत, दे वुड नॉट लाईक टू अपडेट देमसेल्फ. आम्हाला माहिती आहे की आम्हाला एखादा प्रश्न जर पेशंटला उत्तर द्यायचं असेल तर पेशंट लगेच गुगलवर जाऊन चेक करतो कुठली गोळी दिली आहे, काय त्याचा इफेक्ट आहे, काय त्याचा साईड इफेक्ट आहे. तर डॉक्टर दे हॅव टू बी अपडेटेड देन द पेशंट्स. आणि एव्हरी डॉक्टर इज गोइंग टू कीप अपडेटिंग हिमसेल्फ. रादर आमचं असं म्हणणं आहे, हिलिंग हँड्स युनिटी पॅनलचं म्हणणं असं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, CME म्हणजे कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन अपडेशन, याच्यासाठी हिलिंग हँड्स युनिटी पॅनल हे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल तर्फे जोरदार मदत करतील. डॉक्टरांच्या जेवढ्या पण संघटना आहेत, न्यूरोलॉजिस्ट आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहेत, त्यानंतर डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत, अशा वेगवेगळ्या डॉक्टरांच्या, गायनेकोलॉजिस्ट, ऑब्स्टेट्रिशियन्स, मोठमोठ्या संघटना आहेत. या संघटनांना कॉन्फरन्सेस घेण्यासाठी, त्यानंतर सेमिनार्स घेण्यासाठी, वर्कशॉप्स घेण्यासाठी वी विल बी व्हेरी फोर्थराईट अँड व्हेरी हेल्पफुल, व्हेरी कोऑपरेटिव्ह, व्हेरी प्रोएक्टिव्ह. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या डॉक्टरांना, सगळ्या क्षेत्रातल्या डॉक्टरांना, सगळ्या असोसिएशन्सना, सगळ्या ऑर्गनायझेशन्सना आमचं असं तुम्हाला निवेदन आहे की तुम्ही एकदा प्रपोजल आम्हाला दिलं की ते प्रपोजल 24 तासामध्ये सँक्शन करण्याचं काम आमचं राहील. डॉक्टरांना कोणीही कुठल्याही प्रकारे त्रास देणार नाही. विल नॉट वेस्ट क्रुशियल टाइम ऑफ डॉक्टर्स. यू नो डॉक्टर्स किती बिझी असतात अँड दे आर नॉट डिलिंग विथ मशीन्स, दे आर डिलिंग विथ लाईव्स. एखाद्या गोष्टींमुळे, आता तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स जे आहेत, त्या रेसिडेंट डॉक्टर्स किती तास काम करतात? 12, 36, 48 किती तास काम करतात. पण आता परवा महाराष्ट्र सरकारने एक चांगला निर्णय घेतला आणि महाराष्ट्र सरकारने 1992ला मिनिस्टर ऑफ फॅमिली वेलफेअरचं जे एक सर्क्युलर होतं, त्या सर्क्युलर प्रमाणे महाराष्ट्रातील रेसिडेंट डॉक्टरांचे वर्किंग अवर फिक्स केले. आता महाराष्ट्रातील रेसिडेंट डॉक्टर सगळे यांना फक्त 8 तास काम करायचंय, मॅक्सिमम 12 तास. आणि त्याला जर एक्स्ट्रा काम केलं तर त्याच्या संदर्भामध्ये त्यांना फायनान्शियल रेम्युनरेशन देण्यात येईल. हा खूप चांगला निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. आपण त्याचं स्वागत करतो की डॉक्टरांना आता अनलिमिटेड अवरसाठी काम करायला लागणार. बट त्याच्यामुळे काय होतं माहिती तुम्हाला, डॉक्टरांमध्ये सुइसाइड्स, बर्नआउट ह्या गोष्टी होतात. त्यामुळे त्यांच्या एफिशियन्सीवर परिणाम होऊ शकतो. हे अशा पद्धतीने केल्यामुळे तरुण डॉक्टरांना, तरुण महिला डॉक्टरांना, तरुण यंग डॉक्टर्सना खूप चांगला फायदा होईल आणि त्याचं हिलिंग हँड्स युनिटी पॅनल स्वागत करतं. इन शॉर्ट, this is what Healing Hands Unity Panel is planning to do in this election. Make Maharashtra Medical Council doctors friendly. आणि डॉक्टरांचे जे सगळे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आपण ऍड्रेस करू. आम्ही काय नाही घेतलं की डॉक्टर्स असोसिएशन पॅनल. आम्ही हिलिंगचा अर्थ म्हणजे हिलिंग म्हणजे वी वॉन्ट टू ट्रीट द पेशंट फ्रॉम द फंडामेंटल रिझन्स. फंडामेंटल रिझन्स म्हणजे नुसतं औषध देऊन पेशंटचा ताप जाणे महत्वाचं नाही, नुसतं औषध देऊन पेशंटच्या वेदना जाणे महत्वाचं नाही, त्याचं मूळ कारण काय. आणि त्यासाठी हिलर म्हणून आपल्या देशामध्ये जे काय एक कन्सेप्ट आहे, जगामध्ये हा कन्सेप्ट आहे. तर हिलिंग मीन्स टोटली मेकिंग पेशंट ऑल राईट.
his physical health, his mental health, his emotional health, his societal health and his spiritual health too. जो डॉक्टर या पाची अँगल मधून, या पाची शिलामधून, म्हणजे पंचशिलांमधून, या पाची पंचशिलांमधून जो पेशंटला बरा करतो, पेशंटला अप्रोच करतो, पेशंटला हील करतो, त्यांचं जे स्टँडर्ड ऑफ त्यांचं जे लिव्हिंग आहे, प्लेन्स ऑफ लिव्हिंग, that doesn't remain ordinary. That is always at a very high level because that gives them the first benefit. It gives the benefit to the patient and it gives benefit to the entire society. Thank you. आता ह्या डॉक्टरांच्या निवडणुका येत आहेत, तर याची प्रक्रिया, मतदानाची प्रक्रिया कशा पद्धतीने असते? हा फार महत्वाचा प्रश्न विचारला आणि हा मला असं वाटतं बऱ्याच डॉक्टरांना आणि डॉक्टरांच्या संघटनांना सुद्धा माहिती नाही की मतदानाची प्रक्रिया कशी आहे. आता असं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मतदारसंघ असेल. समजा आपण असं घेऊ मुंबई उपनगर, तर मुंबई उपनगरचं मागच्या वेळी मतदान केंद्र होतं वाकोलेला एका म्युन्सिपल स्कूलमध्ये, आणि मुंबई सिटी घेतलं तर मुंबई सिटीचं होतं जे हॉस्पिटलमध्ये. आता मुंबई उपनगर कुठून कुठपर्यंत आहे, तर वांद्र्यापासून ते दहिसर पर्यंत आहे, बरोबर आहे, आणि तिकडे मुलुंड पर्यंत आहे. म्हणजे मुलुंडचा माणूस इथे येणार वोट करायला, कुठे वाकोल्याला, आणि माहीमचा माणूस जे हॉस्पिटलला जाणार किंवा कुलाबाचा माणूस जे पर्यंत येणार. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मतदान केंद्र आहे. मागच्या वेळी 167 मतदान केंद्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होती. मतदारांना आपलं ओळखपत्र घेऊन मतदान केंद्रावर पोहोचायचं आहे. सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे डॉक्टरांना यावेळी थोडासा वेळ मिळेल, आणि मतदान केंद्रावर गेल्यावर आपलं नाव मतदान यादीमध्ये आहे का नाही ते बघितल्याच्या नंतर तुम्हाला तिथे मतदानासाठी आज सोडलं जाईल, आणि मग तुम्हाला आपण जसं जनरल इलेक्शन मध्ये मतदान करतो तशा पद्धतीने बॅलेट असेल. आणि बघा यावेळी बॅलेट मोठं असेल, कारण 60 मतदार आहेत, 60 उमेदवार आहेत. 60 उमेदवार असल्यामुळे त्या बॅलेटवर तुम्हाला बरोबर नंबर शोधायचे आहेत, आणि आमच्या कॅन्डिडेटचे नंबर आहेत 2, 4, 17, 19, 30, 38, 53, 55 आणि 60. आणि आम्ही याच्यावर एक चांगलं रायमिंग करणार आहोत. आम्ही याच्यावर एक चांगल्या पद्धतीचं हे बनवणार आहोत. आणि आता अजून 15-20 दिवस आहेत निवडणुकीला. पण मला एक सांगायचंय या निमित्ताने की जे दुःशासन पर्व महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये चालू आहे, डॉक्टर विंकी रुघवानी यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या निवडणुकीमध्ये स्वतः सक्रिय भाग घेतला, ज्यावेळी ते त्याचे प्रशासक असताना, आणि रजिस्ट्रार जे स्वतः इलेक्ट्रल रोल बनवतात, त्या रजिस्ट्रारने स्वतः त्यांना प्रपोज केलेला आहे. तर महाराष्ट्र सरकारने यांच्यावर त्वरित कारवाई करावी, त्यांना ताबडतोब त्यांच्या पदावरून बरखास्त करावं, कारण 26 तारखेपर्यंत इलेक्शन आहे. सेन्सिटिव्ह डेटा त्यांच्याकडे असणार, त्यांचे मित्र किंवा त्यांचे काही त्यांचा ग्रुप हा या निवडणुकीमध्ये उभा आहे. त्यामुळे आमची पुन्हा एक वार हे राहील की हे दुःशासन पर्व संपवण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल डॉक्टर्स फ्रेंडली करण्यासाठी, डॉक्टरांच्या विरुद्ध व्हायलन्स अगेन्स्ट डॉक्टर्स किती मोठा प्रश्न आहे. आता तुम्ही बघितलं मध्ये कोकणामध्ये संपूर्ण नर्सिंग होम फोडून टाकलं. पुण्यामध्ये तुम्ही बघितलं, आनंद दिघे साहेबांच्या याच्यानंतर ठाण्याला सिंगाने हॉस्पिटलचं काय झालं हे सगळी जनता जाणते. तर व्हायलन्स अगेन्स्ट डॉक्टर सॉफ्ट टार्गेट आहे. तर सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे वी विल वर्क टू क्रिएट अ कॉर्डियल रिलेशनशिप बिटवीन डॉक्टर्स अँड सोसायटी. कसं आहे, काही गोष्टी मान्य करायला पाहिजे. डॉक्टरांचं सोसायटीमध्ये जे इंटिग्रेशन व्हायला हवं, सध्या ते इंटिग्रेशनची प्रोसेस थांबलेली. मला असं थांबली असं म्हणण्यापेक्षा ते स्लो डाऊन झाले. तर डॉक्टर्स सोसायटी, डॉक्टर्स मीडिया, त्याच्यानंतर डॉक्टर्स अँड चॅरिटेबल अँड फिलॅन्थ्रॉपिक ऍक्टिव्हिटीज, अँड डॉक्टर्स प्रेझेन्स इन सोशल अँड पॉलिटिकल लाईफ इज ड्विंडलिंग व्हेरी फास्ट. मला असं वाटतं शिकलेल्या लोकांनी, अनुभवी लोकांनी सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं योगदान द्यावं, ज्याच्यामुळे आजचा जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने समाज, सोसायटी आणि देश मजबूत होईल. आणि देशाला मजबूत करण्याचं काम डॉक्टर्स करतील. मजबूत डॉक्टर्स, मजबूत समाज, मजबूत देश, असं याचं आजच्या दिवशी मी तुम्हाला सांगू शकतो. दॅट इज व्हॉट द हिलिंग हँड इज प्लॅनिंग टू डू. वेळ झालीये इथेच ब्रेक घेण्याची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. आवाज इंडिया, आवाज
ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. वळूयात उर्वरित प्रश्नांकडे. महाराष्ट्राची जी आरोग्य व्यवस्था आहे ती कशी सुरक्षित हातामध्ये राहील यासाठी काय प्रयत्न करता तुम्ही? सुरक्षित हातामध्ये राहील असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की ती सुरक्षित हातामध्ये आहे. कारण महाराष्ट्र जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार आहे, त्यांचे लोकल सेल्फ बॉडीज असतात. आता मोठमोठ्या महानगरपालिका आहेत, आता मुंबई महानगरपालिका किती चांगलं काम करते. म्हणजे मुंबई महानगरपालिकेची जी पेरिफेरल हॉस्पिटल्स आहेत साधारण 18 बँड्रा भागापासून इकडे दहिसर पर्यंत, आणि जे 5 मोठे कॉलेजेस आहेत, नायर सायन, जे त्यानंतर जे गव्हर्नमेंटचे आहे पण नायर सायन, KM आणि कूपर हॉस्पिटल. तर माझं असं म्हणणे पण त्याला कसं सक्षम करता येईल, म्हणजे ही जी आरोग्य व्यवस्था आहे ती चांगला, त्याच्यासाठी प्रत्येक डॉक्टर, अधिकारी, पॉलिसी मेकर्स आणि नॉन मेडिकल इन्स्टिट्यूशन्स स्टाफ, दे आर ऑल वर्किंग. आजच मी कूपर हॉस्पिटलमध्ये गेलो होतो सकाळी, आणि कूपर हॉस्पिटल मी बघितलं की नुसतं पेशंटच्या मोठ्या प्रमाणामध्ये असा ओघ आलेला आहे. पण तिकडचे सगळे डॉक्टर्स असतील, सगळा स्टाफ असेल, सगळा पॅरामेडिकल स्टाफ असेल, दे आर ऍडमिनिस्ट्रेटिंग द हॉस्पिटल इन अ व्हेरी नाईस वे. तर मला असं म्हणायचं की आरोग्य व्यवस्थेला सक्षम करण्याची गरज आहे. कारण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये जास्त करून त्याच्यावर भरपूर ताण पडतो आहे. आपल्याला हॉस्पिटल्स वाढवायला लागतील, आपल्याला PHCs वाढवायला लागतील, आपल्याला आता तुम्ही बघा मेळघाटचा प्रश्न किती. डॉक्टर रवींद्र कोल्हे तिथे काम करतात मेळघाटमध्ये. आजही मेळघाटमध्ये आदिवासींचं कुपोषणाचे मोठे प्रश्न आहेत, किंवा हिमोग्लोबिन्स असतील किंवा न्यूट्रिशनल पॅरामीटर्स असतील. त्यामुळे महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था अजून मजबूत करण्यासाठी सर्व स्टेक होल्डर्सना एकत्र घेऊन काही पॉलिसी डिसिजन्स घ्यायला लागतील, काही पॉवर्स द्यायला लागतील, आणि जेणेकरून त्या इनपुट्सच्या आधारे. आणि हिलिंग हँड्स युनिटी पॅनलने 2000 साली महाराष्ट्र हेल्थ 2000 नावाचा मोठा सेमिनार घेतला होता चेतना कॉलेजमध्ये, आणि त्याचं उद्घाटन तेव्हा गुजरातचे राज्यपाल अंशुमान सिंग यांनी केलं होतं. आणि महाराष्ट्र हेल्थ 2000 कशी असावी याचं एक प्रारूप मांडलं होतं. तर मला असं वाटतं की सगळ्या स्टेक होल्डर्सना एकत्र घेऊन डॉक्टरांना आणि बाकीच्यांना काय काय कुठे कुठे रिइन्फोर्स करता येईल, पॉलिसी मेकिंग मध्ये काय चेंजेस करता येईल, आणि ते कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवता येईल, अशा पद्धतीने सगळ्या आरोग्य ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत ते एकत्र येऊन काम करतील. आय एम व्हेरी शुअर की ते लवकरच घडेल. थँक्यू. आता एक महत्वाचा मुद्दा असा की बोगस डॉक्टर, आपण असं म्हटलं की की असं वाटतं की काय, म्हणजे ही लोक कशा पद्धतीने उघडकीस येतात त्यांच्या केसेस, म्हणजे तुम्हाला असं काही किस्सा वगैरे आहे का, काही यांना कसं शोधण्यात येतं? बोगस डॉक्टरवर मी तुम्हाला एक सांगतो की माझ्याकडे वांद्र्याला माझी प्रॅक्टिस आहे. तर बांद्र्याला मी आल्यावर माझा एक डॉक्टर, मला माहिती आहे हा माणूस कुठेतरी भारतनगर मध्ये याच्यामध्ये प्रॅक्टिस करतो. तर तो त्याच्या वडिलांचा रिपोर्ट घेऊन आला आणि मला दाखवला, आणि तो रिपोर्ट बघितला की मला, मी बोलो आप ही बोलो क्या है इसके अंदर. तो बोला मुझे नहीं इतना समजता है. तो मी सांगितलं की तुला जर तुझ्या वडिलांचा रिपोर्ट वाचता येत नाही तर तू कशाला भारतनगर मधल्या कुठल्या स्लम मध्ये प्रॅक्टिस करतो. म्हणजे बोगस डॉक्टर म्हणजे कसं आहे की सध्या आपल्या इकडे हा फार मोठा सिरियस प्रश्न आहे. आणि सिरियस प्रश्न आहे याचं कारण असं आहे की आपल्या इथे वेगवेगळ्या पॅथीज आहेत. आयुष म्हणतो आपण, आयुर्वेदिक आहे, युनानी आहे, होमिओपॅथी आहे, सिद्धा आहे. तर गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज ज्या पॅथीज आहेत किंवा गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज जे कोर्सेस आहेत त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये, आणि MBBS आणि ॲलोपॅथी याच्यामध्ये असं स्पष्ट आहे की मिक्झोपॅथी म्हणतात, तो एकमेकाची प्रॅक्टिस. मी आता होमिओपॅथी करायला गेलो, काय होणार? आय हॅव नो नॉलेज ऑफ होमिओपॅथी. मला कोणी सांगणार नाही तुम्ही 6 महिन्याचा होमिओपॅथी औषधांचा कोर्स करा आणि होमिओपॅथी, त्याने काय होमिओपॅथी पेशंटचा फायदा होणार आहे का? नाही, कारण तो संपूर्ण कोर्स 4.5 वर्षाचा असतो, आणि त्याच्यामध्ये सगळे अँगल्स असतात, फक्त फार्मॅकॉलॉजी महत्वाची नसते. तसंच MBBSच्या ॲलोपॅथीच्या औषधांसाठी कोणाला 6 महिन्याचा कोर्स करून द्यायचं आणि त्यांना औषधे द्यायला सांगायचे. हे मी त्वचारोग तज्ञ, आय एम अ स्किन स्पेशालिस्ट. मी स्टीव्हन जॉन्सन केसेस बघितल्या आहेत, म्हणजे चुकीच्या पेशंटला ॲलर्जी होते आणि ॲलर्जी म्हणून पेशंट दगावू पण शकतो. चुकीच्या डॉक्टरांनी माहिती नसलेली औषधं पेशंटला दिल्यामुळे पॅरासिटामॉलमुळे सुद्धा पेशंट दगावलेले आहेत. त्यामुळे आपल्याला असं वाटतं क्रोसिनची गोळी घेतली आणि याची गोळी घेतली आणि काय होत नाही, असं काही नाही, रिॲक्शन्स होतात. त्यामुळे हे जे डॉक्टर्स आहेत, बोगस डॉक्टर्स, हे आपल्या बऱ्याच वेगवेगळ्या स्लम्स मध्ये किंवा वेगवेगळ्या पॉकेट्स मध्ये जाऊन ते आजकाल ऑनलाईन फ्रॉड ऑनलाईन चालू आहे.
ते आपल्या कुठल्या तरी डिप्लोमा सर्टिफिकेट हम्म. फ्रॉड काहीतरी घेऊन येतात. आणि मी तुम्हाला सांगतो की भारतामध्ये कशाला आज तुम्ही पेशंट मला साधे पेशंट दाखवता, डॉक्टर साहेब मी बघितलं फोटो टाकून गुगलमध्ये, मला वाटतं हे सोरायसिस आहे. समजलं? म्हणजे हेल्थला मॉनिटर करणं गरजेचं आहे. बोगस डॉक्टरची डेफिनेशन काय हे मी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला 2 वर्षापूर्वी विचारले आणि त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही. पण तीच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे अधिकारी डॉक्टर अभय बंग, राणी बंग, डॉक्टर विकास आमटे, प्रकाश आमटे, डॉक्टर भारती आमटे, डॉक्टर बी.एस. सिंगल, डॉक्टर एस.व्ही. नाडकर्णी, डॉक्टर आरमायडी फर्नांडिस अशा मॅगेसेस, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण, पद्मश्री अवॉर्डीज ना बोगस डॉक्टर म्हणते, कारण का त्यांनी रिन्युअल केलं नाही. काय म्हणायचं या प्रशासकाला, काय म्हणायचं? तो तुम्ही महाराष्ट्र भूषण डॉक्टरांना बोगस म्हणता आणि बोगस डॉक्टरांचा सगळा सुळसुळ आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला मला सांगायचं की त्यांनी मोहीम उघडतात, काय होतं त्या मोहिमेचं? काही होत नाही. त्यामुळे हिलिंग हँड्स कडे एक प्लॅन आहे हाऊ टू. मुंबईमध्ये खास करून 227 वॉर्ड्स आहेत आणि त्या 227 वॉर्ड्स मध्ये MOH असतो, मेडिकल ऑफिसर हेल्थ, मुंबई महानगरपालिकेचा. तर मुंबईतल्या, ठाण्यातल्या, नवी मुंबईमधल्या खास करून शहरांमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळा जास्त आहे. तर त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी आम्ही एक प्लॅन बनवलेला आहे आणि तो प्लॅन लोकांसमोर ठेवू, डॉक्टरांसमोर ठेवू, सरकारसमोर ठेवू. आणि मला असं वाटतं गव्हर्नमेंट टेक कॉग्निजन्स ऑफ अवर प्लॅन. ही जी समस्या आहे, काय समस्या? लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे. पोलीस डिपार्टमेंट असतात, खेरवाडी पोलीस स्टेशन आहे, त्यांच्यातला हवालदार महिन्यातून किंवा 1 वर्षातून नेहमी फिरत जातो, सगळ्यांचे सर्टिफिकेट आणि रेकॉर्ड घेऊन ठेवतो. हे चालू आहे कारण याला कायदा आणि सुव्यवस्थेची प्रश्न पण आहे की ज्यांनी हे कायदे राबवायला पाहिजे की प्रॉपर डिग्री आहे का, प्रॉपर सर्टिफिकेशन आहे का, तोच माणूस आहे का की दुसऱ्याच्या सर्टिफिकेटवर प्रॅक्टिस करतोय, की त्याची ज्याने बिहारची, उत्तर प्रदेशची, तिकडच्या राज्यांच्या ज्या डिग्र्या आणल्या त्या तिकडच्या युनिव्हर्सिटीच्या खऱ्या डिग्र्या आहेत का. तर हे सगळं चेक करून याच्यावर मी तुम्हाला सांगतो हिलिंग हँड्स युनिटी पॅनल तर्फे आम्ही याच्यावर वचक ठेवण्यासाठी प्रत्येक मुंबईमध्ये वॉर्ड वाईज आणि महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रिक्ट वाईज कमिट्या बनवणार असू. आणि तिथे एक फोन नंबर दिलेला असेल, तुम्हाला एखाद्या डॉक्टर बद्दल शंका असेल तर तुम्ही फोन करून विचारा. मध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल QR कोड काढला, म्हणजे चोर सोडून सन्यासाला फाशी. आता मी QR कोड लावला, स्कॅन करणार. मला तुम्ही सगळ्यांनी सांगा की तुम्ही कधी कुठल्या डॉक्टरचा QR कोड बघून गेलाय डॉक्टरांकडे, किंवा कुठल्या डॉक्टरांची तुम्ही डिग्री बघून गेला. आपण इकडून जातो, डॉक्टर आपले स्वतःचे बोर्ड लावतात, त्यांचं लेटेड असतं, त्यांचं कार्ड असतं, त्यांचा स्टॅम्प असतो, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर असतो, बरोबर का नाही. तर इकडे गंगा उलटी वाद होती आणि लोकांनी, डॉक्टरांनी त्याला प्रतिसाद नाही दिला. तर बोगस डॉक्टर ही मोठी समस्या आहे. बरेच पेशंट दगावलेले आहेत. बऱ्याच पेशंटचं कसं असं उसने बोला करके आहे, माहित नाही. एका डॉक्टरने नुसतं बोर्ड लावला की मी त्वचारोग तज्ञ किंवा मी गायनेकॉलॉजिस्ट आहे किंवा मी इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट आहे, लोक बोर्ड बघतात आणि आज जातात. आपल्या इकडे अशी कुठलीही फुलप्रूफ व्यवस्था नाहीये की ज्यामुळे बोगस डॉक्टरांचं जर आपल्याला, मी त्याला असं म्हणेल, एक प्रकारचा त्रास कमी करायचा असेल तर तुम्हाला पोलीस दलातल्या लोकांना बरोबर घ्यायला गेले, एनजीओतल्या सेक्टरला बरोबर घ्यायला गेले, तिथल्या हॉस्पिटल इन्चार्जना बरोबर घ्यायला गेले, तिथल्या डॉक्टरांच्या असोसिएशन आणि जनरल प्रॅक्टिशनर्स आणि कन्सल्टंट यांना बरोबर घेऊन तिथे एक वॉर्ड वाईज कमिट्या बनवायला लागतील आणि त्यांना एम्पॉवर करायला लागेल. लोकशाहीमध्ये काय माहितीये, नुसतं पॉवर देऊन चालत नाही, पनिशमेंट देण्याची ताकद असायला लागते, तर कायदा एम्पॉवर होतं. कायद्याला त्यांना काही बेसिक पॉवर्स दिल्या तर मला डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर्स पण होतील. त्याच्यामुळे बोगस डॉक्टरांचा जो सुळसुळाट झालाय त्या सुळसुळाटाला चाप बसेल. आणि हे जे बोगस डॉक्टर ज्यांना डिग्र्या भेटतात, जे डिग्र्या देत आहेत, त्यांच्यावर कसा आळा घातलाय? आता तुम्हाला याच्याबद्दल सांगतो, डिग्र्या देतात हे मोठं रॅकेट आहे. इट्स अ ह्यूज रॅकेट. म्हणजे तुम्हाला असं सांगतो की आपला मुंबईमध्ये एक कॉलेज होतं, त्या कॉलेजमधून अशा पद्धतीच्या डिग्र्या वाटल्या. त्याच्यामुळे हायकोर्टाने त्या कॉलेजला हे बॅन केलं. मला त्या कॉलेजचं नाव घ्यायचं नाही कारण मॅटर इज सबज्युडाइज. पण त्या कॉलेजला गेला 2 वर्षापासून ते कॉलेज बंद आहे. त्या कॉलेजमधून बऱ्याच लोकांना गैर याच्याप्रमाणे डिग्र्या वाटत होत्या. देश पातळीमध्ये मोठमोठ्या अशा रॅकेट्स असतात, बरेच लोक घेतात डिग्र्या. कधी कोणी कंपाऊंडरचं काम केलेलं असतं, कधी कोणी रिसेप्शनिस्टचं काम केलेलं असतं, कधी मेडिकल स्टोअर मध्ये काम केलेलं आहे. त्यांना एक जुजबी माहिती होती आणि त्या जुजबी माहितीच्या जोरावर ते
आपलं मेडिकल प्रॅक्टिस जाऊन उघडतात. त्यांना काय धाक नसतो, समाजाचा धाक नाहीये. मी तर तुम्हाला सांगतो, सगळ्यात वाईट गोष्ट सध्या झालेली आहे की सरकारच्या काही धोरणांमुळे नॉन एमबीबीएस सोडून, एमबीबीएस एमडी एमएस डीएमसी एमसीएच सोडून जे नॉन एमबीबीएस ॲलोपॅथी डॉक्टर्स आहेत ते स्वतः एमडी एनडी डीएम वगैरे लावून ऑपरेशन्स पण करतायत. म्हणजे ऑन रेकॉर्ड मी सांगतो, आय एम ऑन रेकॉर्ड, आय एम ऑन नॅशनल टेलिव्हिजन. मला आपल्याला सांगायचं की महाराष्ट्र सरकारने किंवा केंद्र सरकारने याच्यावर त्वरित कारवाई करावी आणि बोगस डॉक्टर्स जे आहेत किंवा अशा पद्धतीने जे ऑपरेशन्स करता आहेत किंवा जे प्रोसिजर्स करतायत विच दे कॅनॉट डू, त्यांच्यावर तात्काळ कशा पद्धतीने कारवाई करता येईल किंवा काय पॉलिसी राबवता येईल याचा विचार करावा. सर, शेवटचा प्रश्न. आता निवडणुका होणार आहेत, तर या मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल? मतदारांना माझं एवढंच आव्हान असेल की आपण मोठ्या प्रमाणामधून बाहेर पडून मतदान करावं. तुमच्या आवडीच्या कॅन्डिडेटना मतदान करा, माझं असं म्हणणं नाही. सगळ्यांनी पण मतदान करा, लोकशाहीला सदृढ करा, लोकशाहीला मजबूत करा. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया होती किंवा बॅलेट इलेक्शन्स होती आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया नंतर काही कारणास्तव जाऊन तेथे एनएमसी आली. तर लोकशाहीमध्ये लोकांचं त्या स्टेक होल्डरचं पार्टिसिपेशन होणे महत्वाचं, ही आपली कलेक्टिव्ह जबाबदारी आहे. आणि ह्या कलेक्टिव्ह जबाबदारीला निभावण्याचं काम सगळ्या जनरल प्रॅक्टिशनर्स असतील, कन्सल्टंट असतील किंवा सुपर कन्सल्टंट असतील, त्या सगळ्यांचं आहे, सगळ्या स्टेक होल्डर्सचे आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने मला त्यांना असं आवाहन करावं लागेल की आता तुम्ही यू चेंज. आणि खरंच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मधलं जे दुशासन पर्व आहे आणि या सगळ्या संघटना, प्रस्थापित संघटना यांच्या कच्छपी लागलेल्या आहेत. त्यामुळे त्या संघटनांना आता तुम्ही यावेळी 2 हात दूरच ठेवा. हिलिंग हँड्स पॅनलला मदत करा. हिलिंग हँड्स पॅनलच्या सगळ्या उमेदवार हे डॉक्टर्स फ्रेंडली, अनुभवी. हा एक मला त्यांना आवाहन करायला लागेल. मोठ्या प्रमाणात बाहेर पडून, मला माहिती आहे की पॉलिंग स्टेशन आणि तुमचं राहण्याचं ठिकाण किंवा प्रॅक्टिस करायचं ठिकाण लांब आहे, पण थोडासा एक दिवस कळ काढा, जेणेकरून फॉरेन ग्रॅज्युएट्सचा प्रश्न आहे. फॉरेन ग्रॅज्युएट्स होणे किती त्रास होतो त्यांना, ऍड ऑन क्वालिफिकेशनचा त्रास आहे. महिला डॉक्टर आहे ज्यांचं लग्न झाल्याच्या नंतर नेम चेंज साठी चक्करा मारायला लागतात 2-2, 3-3 महिने. बाहेरच्या राज्यातले डॉक्टर मुंबईत येतात, त्यांना परमनंट रजिस्ट्रेशनसाठी 6-6 महिने थांबवलं जातं. ऍड ऑन क्वालिफिकेशनचा अजून डबल प्रॉब्लेम होतो. फॉरेन ग्रॅज्युएट्सचा मोठा प्रश्न आहे. आणि मला जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने एकच आव्हान आपल्या सगळ्यांना हिलिंग हँड्स युनिटी पॅनलतर्फे सांगायला लागेल की 7 एप्रिल आहे. तर 7 गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे हेल्दी राहण्यासाठी. एक तर फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, इमोशनल हेल्थ आणि सोशल हेल्थ. तर आपल्याला चेक करायला लागेल की मी आता एक साधा प्रश्न विचारतो प्रत्येकाला की खुद को कितना समय देते हो, ते खुद के लिए क्या करते हो, खुद के लिए क्या करते हो, स्वतःसाठी काय करता. आणि मी तुम्हाला सांगतो 85 ते 90% लोकांना हा प्रश्नच समजत नाही की मी स्वतःसाठी काय करतो. जेव्हा मी हा प्रश्न मला स्वतःला विचारतो तर मी स्वतःला विचारतो, व्हेअर इज माय टाइम, व्हेअर इज मी टाइम, डू वी टेक आउट टाइम फॉर आवर सेल्फ? नो, वी आर ऑलवेज कनेक्टेड एक्सटर्नली. तर या जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी माझा सगळ्यात पहिला हिलिंग हँड तर्फे आपल्याला सांगणं असेल, कनेक्ट टू युअर सेल्फ. स्वतः मी काय करतो, हा मी काय करतोय, स्वतःसाठी काय करतो हा पहिला प्रश्न विचारा. आस्क युअर सेल्फ व्हॉट यू आर डुईंग फॉर युअर सेल्फ. नंबर 1. नंबर 2, एक्सरसाइज. नंबर 3, गुड हायड्रेशन, पाणी व्यवस्थित प्या, पाणी चांगले पिणं फार गरजेचं असतं. नंबर 4, बॅलन्स डाएट. नंबर 5, मेडिटेशन. नंबर 6, कनेक्ट विथ नेचर. आपल्या सगळ्यांचा निसर्गाशी कॉन्टॅक्ट तुटलेला आहे. सूर्योदय कधी होतो, सूर्यास्त कधी होतो, चंद्र कधी उगवतो, चंद्र कधी मावळतो. पाऊस पडताना आपण पाऊस आणि पावसाची मजा घेत नाही, त्याच्यापेक्षा पाऊस किती कुठे पाणी साठले याच्यावर जास्त परेशान झालेलो असतो. आणि नंबर 7, टेक गुड स्लीप. आणि नंबर 8, ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. आपल्या आई वडिलांचे आपण कधी आभार मानले, आपल्या भावा बहिणींचे, आपल्या आजूबाजूचे, आपल्या मित्र परिवारांचे, ज्यांच्यामुळे आपण इकडे आलो. म्हणजे असं आहे की इनॅनिमेट, जिवंत आणि निर्जीव वस्तूंचे सुद्धा आभार मानावे. म्हणजे आता इकडे आलो तर मी इथे तुमच्या चेअरचे पण आभार मानतो, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, या माईकचे सुद्धा आभार मानतो. ज्याला म्हणतात ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. आणि मनापासून मनपूर्वकपणे मी आपल्या सगळ्यांचे
माझ्या आई वडिलांचे मित्र परिवारांचे, सगळ्या महाराष्ट्र देशाचे, जगाचे, सूर्याचे, चंद्राचे सगळ्यांचे आभार मानतो. वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तर हे होते डॉक्टर तुषार जगताप, ज्यांनी आपल्याला आरोग्य दिनाविषयी माहिती सांगितली. तसंच बोगस डॉक्टर हे कसे ओळखावेत त्याबद्दलही त्यांनी सांगितलं. तसेच मेडिकलच्या ज्या निवडणुका होत आहेत त्याची प्रक्रिया कशी आहे हे सुद्धा त्यांनी समजावून सांगितलं. तर भेटूयात पुन्हा एकदा नव्या पाहुण्यासोबत. तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा. आवाज इंडिया.